ज्यांनी या लेकीला शिकवण्यासाठी प्रयत्न केले ना ते आमचं गणित महात्मा ज्योतिबा फुले यांना मी पहिले नमन करते बरं का. आमचं गणित आहे ना ते. आणि इकडे टेजवर बसलेले आमचे शाळेचे मुख्याध्यापक आहे ना त्यांना नमस्कार करते. तसंच टेजवर बसलेले सगळे सन्माननीय मान्यवर आहेत त्यांना पण नमस्कार करते बरं का. आणि इथं जमलेले सर्व माझे बाई गुरुजी आणि माझ्या लेकी आणि माझ्या लेकरांना पण मी नमस्कार करते बरं का. आता म्हणा एवढी मोठी सावित्री या सगळ्यांना काय सामन्यांना नमस्कार करायचं लागली इकडून तिकडं. माणूस किती मोठा असला ना तो जमिनीवरचा हसायला हवा बघा. त्याच्यात अहंकार नसावा. अहंकार असला तर तो संपतो बघा. म्हणून मी समद्यांना नमस्कार केला बघा तुम्हाला. आज बघा तुम्हाला माहित आहे मी काय काय कामं केली. मुलींसाठी शाळा काढली, दिनदुबळ्यांसाठी पाण्याचं घरचं हौद आम्ही उघडं करून दिलं. अशी भरपूर कामं केली हे समजा तुम्हाला माहित आहे बघा. पण मी बालवयामध्ये काय काय केलं कशी घडले हे समजा कहाण्या मी तुम्हाला आज सांगणार आहे बघा. आमचं वडील नायगाव गावचं पाटील. नायगाव घेतलं नाही बरं का. तिकडं सातारकडचं शिरवळ जवळचं नायगाव आणि त्या नायगावचं आमचं वडील पाटील. आमच्या वडिलांना गावातली समज लोक अशी चढा चढा कापायची बघा. चढा चढा कापायची म्हणजे काय. आमच्या वडिलांचा आवाज म्हणजे काय, अरे शिवबा इकडे ये असं म्हटलं तर शिवबा असा चढा चढा कापत आमच्या बाकडे यायचा. म्हणायचं काय झालं पाटील. बघा आमच्या गावातला संभ्या नावाचा एक माणूस होता बघा. त्यानं काय केलं त्याच्या बायकोला घेतलं आणि माहेरला नेऊन सोडून आला बघा. माहेरला नेऊन सोडून आला आणि तिला हाणायला गेलाच नाही बघा. तिच्या घरच्या आई बा तिचं भाऊ तिनं घेऊन आली की आमच्या घरी आमच्या आबाकडं. ती म्हणायला लागलं अहो पाटील आमच्या पोरीला 2 महिन्यापासून इकडं माहेरला धाडून दिलं बघा. अजून हा तुमच्या गावातला संभाजी अजून न्यायला येईना बघा. काय सांगा की पाटील त्यांना. आमच्या वडिलांनी लगेच बोलवलं संभ्याला. आमचे वडील म्हणले कसे, अरे संभ्या काय ऐकतो मी काय लावलंय. सोन्यासारख्या लेकीला तिकडं सोडून दिलं माझ्या. गपगुमान लेकीला घ्यायचं आणि घरला जायचं. तसं नाही हो पाटील. ते मी काय केलं नाही बघा. मी असं ते आमचं घरचं आहे ना ते काय सांगायचं नाही मला. तिला घेऊन जायचं घरला गपगुमान. इकडं मागं पाहायचं नाही. आता इथं संभ्या नावाचा कोणी पोरगा नाही ना. नाही तर तो म्हणायचा या सावित्री माईला माझं नाव कसं कळालं बघा. नाही ना कोणी. अरे काही वय नाही काय म्हणा की बघा. मग असं आमचं गावचं आमचं बा होतं असं आमच्या गावचं पाटील असल्यामुळे समजा लोक घाबरायचं. एकदा काय झालं बघा. आम्ही शेताकडे निघालो होतो. आता आम्ही पाटलाची पोरगी हाय म्हणून माझं सगळं कोड कौतुक करायचं बघा. माझी आई बा जे लागल ते समजा घेऊन द्यायची. आणि मग आम्ही शेताकडे निघालो. मी बाच्या खांद्यावर बसली बघा. आणि आम्ही बा आणि मी आम्ही असं रस्त्याच्या कडेनं स्मशानभूमीच्या बाजूने चालला होतो बघा. आमचं बा रस्त्याने चालताना नेहमी गाणं म्हणत चालायचं बघा. सावित्री माझी बाहुली ग
गोड लई गोड लई गोड ग गोड लई गोड तिची इतकी छोटी सावली ग बाई माझी सावित्री मोठी 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 होणार. पण मग असं गाणं आणि मी बायका खांद्यावर बसेल असं नाचत नाचत जरा आम्ही असं शेताकडे निघालो. तिकडं स्मशानभट्टीमध्ये जरा जास्त आरडाओरडा ऐकायला लागला बघा. अहो सोडा की मला, माझ्या बाळाला सोडा की, माझ्या बाळाला द्या की अहो माझ्या बाळाला द्या की नका हो, मला नाही जायचं बघा साठी, मला जायचं नाही हो असा आवाज आला. बा म्हणलं सावित्रे पटकन खाली उतर बघ काय झालं बघायला पाहिजे बघ. आम्ही लवकर दोघं पण तिकडे स्मशानभट्टीकडे गेलो बघा. स्मशानभट्टीकडे गेलो बघतो तर का एक 14 वर्षाची पोरगी बघा, तिच्या मुलीवर एक लेकरू आणि एक मोठं असं सरण रचलेलं तिचा नवरा त्याच्यावर त्या सरणावर ठेवलेला आणि त्याला अग्नी लाभ द्यायचा. ही सगळी कर्मट लोक, ही सर्व कर्मट ब्राह्मण ते पोरीला त्या लेकीला सांगायचे चल त्या अग्नीमध्ये उडी मार लवकर. पण समजी त्या लहान लेकरांना तिच्याकडे हिसकून घ्यायला लागते बघा. ते बाळ आहे माझ्या आईला सोडा किंवा सोडा माझ्या आईला नका देव सोडा माझ्या आईला इकडं आणावं. अहो मावशी माझ्या लेकराला द्या की मला नाही जायचं ह्या आगीमध्ये नाही जायचं. बाकीचे 2-4 कर्मट लोक आले त्या पोरीला घेतलं त्या सरणाजवळ नेऊन उभं केला. ती पोरगी मागं मागे यायला लागली का तिला काठी लोटायची बघ. आम्ही सर्व लावून पाहत होतो. आमचा बाप पुढे गेला आणि काय म्हणला सोडा तिला, तिच्या अंगाला जो हात लावेल ना त्याचे हात कापल्याशिवाय मी राहणार नाही बघा. सोडा तिला लवकर. त्यातला एक कर्मण बामण आला तो काय म्हणायला अहो पाटील मुकुडे असं करू नका, ही प्रथा आहे, असं अशोभनीय आहे, असं करू नका बघा. एका प्राण्याचा आणि एका बाईचा जीव काय नाही स्वस्त होतो, स्वस्त आहे हो नाही. तिच्याकडे लहान लेकरू आहे, सोडा तिला, माझी लेक आहे ती. या गावातली प्रत्येक पोर माझी सावित्री आहे आणि तिचं रक्षण करणं हे माझी जबाबदारी आहे. मी गावचा पाटील आहे, सोडा तिला लवकर. आणि तसं पोरीला सोडून दिलं बघा. सोडून दिल्याबरोबर त्या ठिकाणी आम्ही गेला. असा मग तेव्हापासून माझ्या बाळाकडे पाहून मला वाटायचं की आपण सुद्धा आपल्या बाळासारखं व्हायला पाहिजे बरं का. मोठं झाल्यावर असं काहीतरी नाव कमवायला पाहिजे बरं का. आजच्या पोरी काय करताय, नाव कमवताय का आईबाचं? नाही कमवतो. शाळेला घरातून निघता दप्तर पाठीवर टाकता, इथं शाळाच्या गेटवर आला एखादा चांगला गोरा गोमटा एखादा पोरग मिळाला त्याच्या गाडीवर टाण टाकणार, दप्तर तिथंच, पोरगी पळाली. आईला माहित होत नाही बघा, आईला काय माहित होत नाही. असं आमच्या लेकी एवढे कष्ट कुणासाठी सोसलं रे मी? तुमच्यासाठी ना, माझ्या लेकींसाठी ना. तुम्ही असं वागायला पाहिजे का मग? नाही बघा, मी लहान होते आणि तुम्ही जसं शाळेत जाता तसं मी काही शाळेत जात नव्हते बघा. माझ्या ज्या मैत्रिणी होत्या ना त्यांच्या बरोबर शेणाची पाटी घेतली का रानावनामध्ये रानावर शेण गोळा करायला जायचो आणि तिथं आम्ही नाही का झिम्मा फुगडी असं खेळायचं. झिम्मा बाई बाई झिम्मा बाई झिम्मा बाई मा झिम्मा झिम्मा फुगडी झिम्मा फुगडी झिम्मा फुगडी असं आम्ही असं गाणं हे ते असं जरा थोडंसं रानात गेल्यावर सांग.